असं सांगतात, जोपर्यंत आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे, तिथल्या देवाचं किंवा देवीचं जोपर्यंत आपल्याला बोलवणं येत नाही, तोपर्यंत आपण कुठेही जाऊ शकत नाही. भले आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण त्या ठिकाणी तोपर्यंत पोहोचणार नाही, जोपर्यंत ती आई किंवा आपले बाबा असतील, कोणतेही देव असेल, तो आपल्याला तर असंच घडले माझ्या बाबतीत. तर चला मी सांगते काय झालंय नक्की. तर मार्गशीर्ष महिन्याचे 4th गुरुवार संपवून आम्ही निघालो होतो दर्शनासाठी. तर आम्ही इथे आलो आईच्या दर्शनासाठी महालक्ष्मीला. तर खूप गर्दी होती आणि आम्हाला गडावर सुद्धा चढायचं होतं. तर मग जर आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो असतो तर आम्हाला खूप वेळ झाला असता आणि आत्ता पण आम्हाला खूप वेळ झाला आहे. आम्ही जेवण वगैरे सर्व इकडेच बनवण्यासाठी आणलं होतं. तर वेळ झाला त्याच्यामुळं आम्ही गडावर चढण्यासाठी आलो गडाच्या तिथे. आणि इथे आम्ही घेतली वटी जी 100 रुपयाला होती. इथे छान अशी कमळाची फुलंसुद्धा होती गुलाबी कलरची. वटी गेल्यानंतर आम्ही गेलो गोळा खाण्यासाठी. तर इथे गोळा होता 20 रुपीज. सर्वांनी एक एक गोळा खाल्ला आणि आम्ही निघालो आईच्या गडावर चढण्यासाठी. तर नंतर आम्ही आलो खेळण्याच्या दुकानामध्ये, जिथे खूप सारी अशी खेळणी होती. हा बघा फोन, बॅट्स वगैरे, बाहुली, खूप अशी खेळणी होती. तर ती काकू आली आणि मला विचारत होती की काय तुम्हाला हवं आहे. तर हे तुम्ही खेळणी बघू शकता. आणि आम्ही आलो आता समोरून जाण्यासाठी निघालो होतो, ही आमची सर्व फॅमिली. तर इकडे गर्दी असल्यामुळे तुम्हाला सांगितलं की आम्ही दुसऱ्या साईडने चाललो. तर आम्ही दुसऱ्या साईडने जायला निघालो. तर ही आहे दुसरी साईड. इथं हा तुम्ही गड बघू शकता. इथे आम्हाला चढायचं होतं, पण प्रॉब्लेम नक्की असा झाला की आम्ही तिच्या माथ्याशी चढलो आणि आम्हाला स्वयंपाक बनवायला गेलो. सगळे वरती गेले आणि मी बसले इथेशी जेवण बनवायला, कारण जेवण बनवायला इथे कोणीच नव्हतं, सर्व गेले होते. तर मग माझे बाबा, मी आणि ऋषी असे तिघं मिळून जेवण बनवत होतो आणि आमच्यासोबत होता एक ड्रायव्हर. तर लावला मी भाजी आणली होती फ्लावर आणि मटर. तर मटर आम्ही घरूनच सोलून घेतली होती, फ्लावर तिथे कटिंग केली आणि नंतर आधी बनवली आम्ही फ्लावरची भाजी, त्याच्यानंतर डाळ आणि मग भात. तर हे बघू शकता. मला खूप आठवण येत होती की मला वरती जायचं, पण मी वरती जाऊ शकली नाही. तर मी सारखी गड बघत होती आणि हे आमचं हे सर्व फॅमिली 10 रुपयाला लागली. तर अशा प्रकारे आम्ही खूप एन्जॉय केला, खूप मस्ती केली, पण मला काही वरती जाता आलं नाही.